ते म्हणतात की प्रगतीवरती माणसाचा आंधळा विश्वास आहे, त्यामुळे त्याचं सर्वग्र अनुकरण करत त्याची ऊन प्रगतीच्या मागे भरून काढते. पण सर्वांना घेऊन चालणारी समता, समानता, न्याय, बंधुता, लोकशाही या अर्थहीन बनत जातात. आणि खर तर मग या व्यासपीठाला विषय देण्याची गरज पडते, भारतीय संविधान आणि लोकशाही. नमस्कार सर्वांना, मी अंतरा बचटे, वर्ग 9वीची विद्यार्थिनी, या प्रकल्प व्यासपीठावर विषय प्रस्तुत करीत आहे, भारतीय संविधान आणि लोकशाही. खर तर विषयाची सुरुवात करत असताना आपल्याला संविधान म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. संविधान म्हणजे अ बुक इन विच ऑल प्रोव्हिजन्स आर रिटन इन अ सिस्टमॅटिक मॅनर इज नोन ॲज कॉन्स्टिट्यूशन. पण मग मला असा प्रश्न पडतो की नेमकं आपण या संविधान व लोकशाही यांना जपतो काय, आपण यांची कदर करतो काय? आणि याचं उत्तर शोधायला आम्हाला फारसा वेळ लागत नाही, जेव्हा आम्ही बघतो की आजही कुठेतरी आपल्या भारत देशात निर्भया, अंकिता, मौमिता यासारखे प्रकरण घडून दिसतात. महोदय, आज आम्हाला लाडकी बहीण योजनेपेक्षा आज आम्हाला सुरक्षित बहीण, सुरक्षित लेक योजना असणे जास्त गरजेचे वाटत आहे. कारण आताच नुकताच 16 नोव्हेंबर मालेगाव येथील यज्ञ नावाच्या 3.5 वर्षाच्या मुलीचा बलात्कार होतो. तिला मारून टाकतात आणि आमच्या सरकारांना माहित असूनही आमची सरकार हातावर हात ठेवून बसतोय. आणि खरं तर मग आपल्याला कुठेतरी कळते की भारतीय संविधान व भारतीय लोकशाही ही धोक्यात आली आहे. या जगात कुणी कुणाचा रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही, बायको नवऱ्याच्या धाकात राहू शकत नाही. या जगात कुणी कुणाचा रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही, बायको नवऱ्याच्या धाकात राहू शकत नाही. या जगात एकच रिमोट कंट्रोल महान आहे, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या सर्वांना वरदान आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं या भारत देशाचं संविधान आहे. या भारत देशाचं संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकत तर आम्ही आहो, संघटित मात्र अजून झालो नाही, तर संघर्ष काय माती करणार? पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर व 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकर तुम्हाला जगायला व पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवायला. मित्रांनो, इंग्लिश मध्ये असा कोट आहे, अ ट्रू स्ट्रेंथ ऑफ फ्री सोसायटी लाईज टू लिसनिंग एव्हरी वर्ड इफ दॅट वर्ड स्टँड्स अगेन्स्ट द मेजॉरिटी. याचा सरळ अर्थ असा होतो की आपण अभिमानाने म्हणतो की आपला भारत देश हा लोकशाही प्रधान राज्य आहे, पण खरी लोकशाही ही बहुसंख्यांचा जयघोष नव्हे तर बहुमतांचा सन्मान आहे. मित्रांनो, आपण म्हणतो खरं तर लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता चालवलेलं शासन. पण कुठेतरी आज हीच लोकशाही आम्हाला धोक्यात दिसत आहे. आज मतांसाठी नेते घडवतात दंगली, मोर्चे आणि आंदोलने. आज केले जात आहे कथित दलितांच्या. आज आपण पाहतोय की निवडणुका आल्यानंतर नेते करतात कतली दलितांच्या, माणसांच्या, न्यायाच्या आणि लोकशाहीच्या. आज घरांशाहीचं रूप आणलं जात आहे लोकशाहीमध्ये. आणि मग सर्वोच्च न्यायालयाचे 4 आदेश असे सांगतात की आपली भारतीय लोकशाही व भारतीय संविधान हे धोक्यात आलं आहे. महात्मा गांधींनी असे म्हटले होते की सत्ता कोणाकडे आहे यापेक्षा सत्तेचे सिंहासन ठरवणारे किती जागृत आहे हे जास्त महत्वाचे आहे. अटल बिहारी वाजपेयी आपल्या भाषणात सांगतात की सत्ता आएंगी जाएगी, लोग आएंगे जाएंगे, की सत्ता आएंगी जाएंगी, लोग आएंगे जाएंगे, हमारा भारत देश अजरमर है और रहेगा, तंत्रमर है और रहना चाहिए. जाता जाता व विषयाची रजा घेता एवढंच म्हणावंसं वाटते, जय भारत, जय संविधान, जय लोकशाही.